हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. अपहरण, खून आणि मृतदेह जाळण्याचा थरार. सराईत गुन्हेगार दीपक पोकळे जेरबंद. राहाता तालुक्यातील शिर्डी परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपहरण प्रकरणाचा अखेर धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारा उलगडा झाला आहे. अपहरित इसम सचिन कल्याणराव गिधे यांचा अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहाराच्या वादातून निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सचिन गिधे हा शिर्डीतील साई सुनीता हॉटेल येथे गेला होता. दरम्यान आरोपी प्रवीण उर्फ 50 वाघमारे यांनी फिर्यादी श्रद्धा गिधे यांना फोन करून सचिन फार माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर सचिन गिधे हा घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. अखेर दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी पत्नी श्रद्धा गिधे यांनी राहाता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी प्रवीण वाघमारे व दीपक अंबादास पोकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याच दिवशी आरोपी प्रवीण वाघमारे व त्याच्या साथीदारांनी गौतम कैलास निकाळे या तरुणालाही फसवणुकीने घरातून बाहेर काढून साकुरी येथील उपासणे बाबा मंदिराच्या पाठीमागे नेऊन लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण करत त्याचा पाय फ्रॅक्चर केल्याची गंभीर घटना घडली होती. एकाच दिवशी 2 गंभीर गुन्हे घडल्याने आणि अपहरित सचिन गिधे याचा शोध लागत नसल्याने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग 15 दिवस अत्यंत कौशल्याने तपास करत पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आदी भागात शोध मोहीम राबवली. अखेर दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील दगडाच्या खाणीत आरोपी दीपक पोकळे व त्याचा साथीदार लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने खाणीला 4ही बाजूंनी घेराव घालून दीपक अंबादास पोकळे व गणेश गोरखनाथ दरेकर यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपी दीपक पोकळे याने आपल्या साथीदारांसह सचिन गिधे याचा खून करून मृतदेह टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. या कारवाई दरम्यान विना नंबर स्कॉर्पिओ गाडी, 3 मोबाईल फोन असा सुमारे 15,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी दीपक पोकळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, आर्म्स ॲक्टसह एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिर्डी, राहाता, लोणी, संगमनेर परिसरात त्याची मोठी दहशत होती. सध्या आरोपींना राहाता पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच दीपक पोकळे याच्याकडून कोणालाही खंडणीची मागणी किंवा अन्य त्रास झाल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी राहाता तालुका प्रतिनिधी कैलास लांडगे.